मित्रांनो, आता आम्ही निघालोय माथेरानला. हे एक हिल स्टेशन आहे. सो आम्ही बाय रोड आलोय, पण तुम्ही बाय ट्रेन देखील येऊ शकता. बाय ट्रेन पुण्या मुंबईहून डायरेक्ट येऊ शकता. नेरळ स्टेशनला तुम्ही उतरू शकता बाय ट्रेन आलात तर, आणि तिथून तुम्ही टॅक्सी करून माथेरानला जाऊ शकता. सो माथेरानमध्ये व्हेकल अलाउड नाहीये. सो आम्ही काय करणार आहे, माथेरानपर्यंत व्हेकलने जाणार आहे आणि तिथून पुढे टॉय ट्रेनने जाऊ. आणि त्याच्यानंतर जर माथेरान फिरायचं असेल तर तिथे तुम्हाला घोडे किंवा तुम्ही चालत देखील फिरू शकता. सध्या पावसाळा चालू असल्यामुळे तिथे एकदम मस्त वातावरण आहे आणि महाराष्ट्रातलं एक स्वर्ग म्हणून ओळखलं जाणार हे माथेरान तुम्ही बघू शकता आता आपल्या व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून, आणि मी तुम्हाला वेगवेगळ्या पॉइंट्स माथेरानमधल्या आणि माथेरानची आयटनरी सांगणार आहे. सो व्हिडिओला फॉलो करा. निसर्ग म्हणजे जीवनातला श्वास आहे आणि माथेरान म्हणजे त्या श्वासातली शांतता. माथेरानमध्ये पोहोचताना पहिलं जाणवतं ते म्हणजे तिथलं हवामान, आल्हाददायक आणि गारठवणारं. आत्ता आम्ही आलोय माथेरानच्या मध्ये घाट चढून, जे काय आहे जुम्मापट्टी स्टेशन. सो आम्ही बायकार आल्यामुळे आम्हाला इथे थांबायला भेटलं आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. एकदम सुंदर व्ह्यू आहे. पाऊस चालू नसल्यामुळे धुकं आणि डोंगर सगळंच दिसत आहे. जवळजवळ 800 मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण रेल्वेने किंवा पायी जाता येतं. छोट्याशा टॉय ट्रेनमधून प्रवास करताना सभोवतालची हिरवळ, डोंगर उतार आणि दाट धुकं तुमचं मन हरवून टाकतात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. सो आत्ता आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि गाडी पार्क करून आम्ही चाललोय तिकीट काढायला माथेरानचं. इथे 100 रुपये पार्किंगला घेतात दिवसाचं पार्किंग असेल तर. म्हणजे जर तुम्ही फुल डेसाठी आला असाल तर तुम्हाला 100 रुपयाचं पार्किंग घेतील आणि एंट्रीसाठी 50 रुपये तिकीट आहे. सो चला मग एंट्री तिकीट घेऊयात. माथेरानचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे कुठलीही मोटरगाडी नाही. इथे घोडागाडी, हातगाडी आणि आपल्या 2 पायांवरच सगळं फिरावं लागतं. पण तेच तर खरं सौंदर्य. शुद्ध हवा, शांत रस्ते आणि निसर्गाची खरी भेट. काउंटरवर तिकीट घेऊन आम्ही निघालो अमन लॉजला, जे की जवळपास 1 किलोमीटर आहे. अमन लॉज स्टेशन हे टॉय ट्रेनसाठीचं स्टेशन आहे, जिथून तुम्ही टॉय ट्रेन पकडू शकता आणि डायरेक्टली माथेरानला जाऊ शकता. वाटेत जाताना तुम्हाला खाण्यासाठी छोटे छोटे स्टॉल दिसतील. तिथे तुम्ही पेरू, काकडी, कैरी यासारखे खाद्यपदार्थ खाऊ शकता. हेलो गाइस, जब भी आप माथेरान आओ इन भैया से पेरू ले लो. भैया हाय करा. भैया 1 मिलियन सबस्क्राइबर तुमचे. माथेरान हे एक असे ठिकाण आहे जिथे न गाड्यांचा गोंगाट, न प्रदूषणाचा त्रास, फक्त शांतता, झाडांची सळसळ, पक्ष्यांचे गाणे आणि मनाला भेटणारा गारवा. अमन लॉज पासून तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही चालत देखील माथेरानला जाऊ शकता किंवा टॉय ट्रेन पकडून जाऊ शकता. अमन लॉज पासून माथेरान जवळपास 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि जाताना बरेच पॉइंट दिसतात. सो आत्ता आम्ही पुढे आलो आहे अमन लॉजपासून. तिथे तिकीट काढून एंट्री घेतल्यानंतर अमन लॉजचा स्टेशन येतं. तिथून तुम्ही टॉय ट्रेन पण घेऊ शकता किंवा तुम्ही चालत पण जाऊ शकता. सो आम्ही चालत जायचं ठरवलं आणि जाता जाता मस्त व्ह्यू घ्यायचे, आनंद घ्यायचा व्ह्यूचा. एकदम मोठा पाऊस चालू झालेला आहे आणि आम्ही शूटिंग थोड्या वेळासाठी थांबवणार आहे. सो बघूया आता पाऊस उघडल्यानंतरच फोन काढता येईल, नाहीतर मग बघूयात.
गाइस, सुपर व्यू है यहाँ पे यार. आपण मराठी ब्लॉग करतोय विसरली वाटतं माझी बायको. स्वर्ग स्वर्ग जो म्हणतात तो हाच आहे स्वर्ग. आपण आज आलेलो आहोत माथेरानमध्ये आणि हे खूपच सुंदर ठिकाण आहे. तुम्ही इथे नक्कीच यायला पाहिजे. तुमचं मनही शांत होईल आणि थोडंसं टेन्शन पण कमी होईल. सो आमचा नाश्ता आत्ता झालेला आहे आणि निघालो आम्ही पॉइंट्सकडे. नाश्ता करताना तुम्ही जरा बघून बसा, म्हणजे हॉटेल वगैरे चांगले नाहीये. आम्ही चांगलं हॉटेल म्हणून गेलो, दिसायला पण चांगलं होतं पण टेस्ट अजिबात चांगली नव्हती. सो मग बघून जा. माथेरानचा प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी शिकवतं. इथली झाडं तुम्हाला शांत राहायला शिकवतात. पक्ष्यांचे आवाज तुमच्या मनात एक नवा सूर निर्माण करतात. माकडांचं खेळणं बघताना आपल्याला बालपण परत येतं. इथे फिरताना जणू आपण निसर्गात मिसळतो आणि शहरात जे हरवलंय ते आपल्याला इथे आल्यावर सापडतं. इकडे खूप मोठा पाऊस चालू आहे, त्यामुळे व्हिडिओ काढायला पण खूप प्रॉब्लेम येत आहे. सो मग जसं जसं जमेल तसं तसं आम्ही व्हिडिओ काढतोय. पण ठीक आहे, एन्जॉयमेंट तर खूप आहे. आणि आज मंगळवार असून सुद्धा इथे खूप गर्दी आहे. सो वीकेंडला तर अवॉइडच करा, पण वीकडेज मध्ये पण इथे गर्दी तुम्हाला भेटूनच. माथेरानमध्ये गेल्यावर तुम्हाला ठिकठिकाणी मॅप आणि त्यांच्या पॉइंटचे बोर्ड दिसतील. त्यामुळे इथे शोधण्यास तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. आता निघालोय आम्ही खंडाळा पॉइंटला. तर पाऊस तर भरपूर आहे, तिथे गेल्यावरच कळेल की त्या पॉइंटला नेमकं दिसणार काय. तर आम्ही आता मागे 1-2 पॉइंट पाहिले, तर आम्हाला तिथं असं दिसलं की फक्त धुकंच आहे, म्हणजे खालचा काहीच व्ह्यू नाहीये, फक्त धुकं आहे. सो आता हे पुढचे पॉइंट पण मे बी तसेच असणार. सो लेट्स सी, गेल्यावर कळेलच. खंडाळा पॉइंट हे माथेरानमधील एक अतिशय सुंदर आणि शांत ठिकाण आहे. या ठिकाणावरून संपूर्ण खंडाळा घाट, हिरवळीने नटलेले डोंगर, खोल दऱ्या आणि आकाशाशी स्पर्धा करणारी धुक्यांची पडदे पाहायला मिळतात. पावसाळ्यात तर इथून धबधबे, धुकं आणि ढगांच्या हालचालींचं जणू नाट्यच सुरू असतं. या पॉइंटवर उभं राहणाऱ्या असं वाटतं की आपण निसर्गाच्या मिठीत आहोत. शांतता, थंड वारे आणि मनाला हलवणारा नजारा, हे सगळं मनात खोलवर साठून राहतं. तर आता आम्ही निघालो इको पॉइंटला. तिथंच लुईसा पॉइंट पण आहे आणि हनीमून पॉइंट पण आहे. सो बघूयात आता काय हनीमून पॉइंटला नेमकं. आणि आमच्यासोबत आमचा पर्सनल FM आहे. सो
हम ना करेंगे प्यार, रहने दो छोड़ो भी जाने दो यार, हम ना करेंगे प्यार। दोन्ही साईडने एकदम घनदाट जंगल आणि मधून तुम्हाला जायचं आहे इको पॉईंटला. जर तुम्ही चालू शकता तर मी प्रेफर करेन की तुम्ही चालतच जावा. आणि घोड्यांचं म्हणजे पॉईंट्स लांब लांब आहेत, 1-2 किलोमीटर लांब लांब आहेत पॉईंट. सो मग जर तुम्ही तेवढं चालू शकता तर तुम्ही बिंदास चालत जावा, कारण ह्याच्यासारखा एक्सपिरियन्स नाही आहे. पण जर तुम्हाला चालणं होत नसेल तर तुम्ही घोडा प्रेफर करू शकता. सो घोड्याची प्राईस मोस्टली 700-800 रुपये असेल. ती 1 तासाला वगैरे असते. आणि पॉईंट शोधायचं तुम्हाला जास्त गरज पडणार नाही, कारण सगळीकडे त्यांनी बोर्ड लावलेले आहेत कुठला पॉईंट किती किलोमीटरवर आणि कुठे येते. माथेरानमध्ये जवळपास 38 पॉईंट आहेत. प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं. लुईसा पॉईंट, अलेक्झांडर पॉईंट आणि सनसेट पॉईंट. इको पॉईंट. एखादं नाव पुकारा आणि क्षणात तो आवाज परत येतो डोंगरांच्या कुशीतून, जणू निसर्ग तुमच्याशी संवाद साधतोय. आता 4-5 पॉईंट बघून झालेत आमचे आणि मोस्टली सगळीकडं सेमच व्ह्यू आहे. म्हणजे सगळीकडं धुकं आहे, पाऊस मोठा चालू आहे, त्यामुळे आम्हाला काही जास्त बघता नाही आलं. तर पण एक्सपिरियन्स एकदम भारी आहे. तुम्हाला चालत जायचं म्हणजे आता ऑलमोस्ट आम्ही 4-5 किलोमीटर चाललो आहे, पण असं थकवा नाही आहे इथे, कारण कंटिन्यू पाऊस चालू आहे, थंड वातावरण आहे आणि सोबत 4-5 अवचरी पण आहेत. त्यामुळं एकदम एन्जॉयमेंट आहे. म्हणजे पावसाळ्यात येण्यासाठी माथेरान हे एकदम मस्त ठिकाण आहे. आणि आता स्वर्ग का म्हणतात ते इथं आल्यावरच कळतं. तुम्ही व्हिडिओ बघून किंवा फोटो काढून ते नाही ठरवू शकत. तर मग जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटेल एकदा तरी नक्की माथेरानला व्हिजिट करा. आणि इथे आल्यानंतर मोस्टली ट्राय करा की तुम्ही नॅचरल जे काय असेल म्हणजे चालत जायचं किंवा घोड्यावर जायचं ते आता तुमच्या हातात आहे, तर तुम्ही ते करू शकता. सो आता आला आहे हनीमून पॉईंट आणि असं काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये, कारण आम्हाला लांबून दिसला तर तो व्हिडिओ मी अटॅच करतो आहे पुढं, तर तुम्ही बघा तो हनीमून पॉईंट. अरे सगळे पॉईंट एकसारखं जॉईंट होते वाटतं मला. माथेरान केवळ एक पर्यटन स्थळ नाही, ती एक भावना आहे. आज आपण जिथे तास 2 तास फिरतो तिथं काही लोकांनी पिढ्यानपिढ्या झाड लावून हे सौंदर्य उभं केलं आहे. आपण त्यांच्या मेहनतीचं जतन करायला हवं. निसर्ग आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे. आपण त्याचं संरक्षण केलं तर आपल्यातही शांतता, आपलं सौंदर्य टिकून राहील. माथेरानने एक महत्त्वाचं शिकवलं, थोडंसं थांबा, श्वास घ्या आणि निसर्गाशी पुन्हा नातं जोडा. जर तुम्हाला ही निसर्गयात्रा आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.